नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र रमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या काळामध्ये लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही कमी होत जात आहे. यामध्ये अनेकदा अवेळी जेवण, अपथ्यकर आहार विहार या सर्वांमुळे पोटाचे आजार आणि त्यातही पोट दुखणे, भूक न वाढणे किंवा ताप येणे, वांत्या किंवा मळमळ होणे अशी लक्षणं खूप जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. ही लक्षणं जरी किरकोळ असली तर ह्यामध्ये सुद्धा अपेंडिक्स सारखा किंवा अपेंडिसायटिस सारखा एखादा गंभीर रोग दडून बसलेला असू शकतो. या आजारावरती बऱ्याचदा ऑपरेशनचा सल्लाही दिला जातो. मग हे जे ऑपरेशन जर असेल याला जर आपल्याला टाळायचं असेल तर ह्यात आयुर्वेदाची काही मदत होऊ शकते का, हे आपल्याला जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे. ते विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स. विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स. आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन आणि तज्ञ चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर. आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण हे विनामूल्य दिले जाते. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय अपेंडिक्स या विषयावरती आहे. तर सर अपेंडिक्स याबद्दल आयुर्वेदाने काय विचार केलेला आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. कसं आहे, हा पचनसंस्थेचा एक अवयव आहे असं म्हणाले पाहिजे. आणि त्या अवयवाशी संबंधित जे दुखणं आहे अपेंडिसायटिस किंवा तिथं उत्पन्न होणाऱ्या गाठी, अर्बुदं, ट्युमर्स वगैरेच्या विषयी आज आपण विचार करायचा आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेशनची गरज पडत असते बऱ्याच वेळेला. आणि ऑपरेशनची गरज ज्यावेळेला पडते त्यावेळेला वैद्य काय करू शकतो किंवा आयुर्वेद काय करू शकतो हे आपल्याला आज बघायचं आहे. तर असं आहे की पक्ष्यांना काही अपेंडिक्स नसतं. कुत्रं, मांजरं किंवा घोडे आहेत ह्यांचं यांनासुद्धा अपेंडिक्स नसतं आणि अगदी रुडिमेंटरी अशा स्वरूपात थोड्याशा प्रमाणात त्यांचं अपेंडिक्स हे असतं. परंतु जलगाय आहे किंवा वानरगणातले जे सगळे प्राणी आहेत ना, गोरिला वगैरे, या सगळ्यांना अपेंडिक्स हे असतं. आणि अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याच्या शेवटचा जो मोठ्या आतड्याचा सुरुवातीचा आणि लहान आतड्याचा शेवटचा जो भाग आहे, इलिओसिकल जंक्शन ज्याला आपण म्हणतो, याला संस्कृतमध्ये उंडूक असं आम्ही म्हणतो, त्या ठिकाणी 65% लोकांना अपेंडिक्स जे आहे ते मागच्या बाजूला असतं, सिकमच्या मागच्या बाजूला. आणि 30% लोकांना जे आहे ते पुढच्या बाजूला खाली ते कटिरामध्ये लोंबकळत असतं. तर साधारण 5 ते 20 सेंटीमीटर एवढी त्याची लांबी असते आणि व्यास जो असतो तो साधारण 6 ते 8 मिलीमीटर एवढ्या पद्धतीचा असा असतो. आतड्यावरनं ज्या लहरी जातात त्याला पेरिसाल्सिस किंवा तृणजलुका गती असं संस्कृतमध्ये एक सुंदर नाव आहे. आणि त्या पेरिसाल्सिस ह्या छोट्या अपेंडिक्सला नसतात असं एकंदरीत बऱ्याच वेळेला डॉक्टरांचं म्हणणं असतं. परंतु रिसर्च वर्कर जे आहे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता असं लक्षात आलं की अपेंडिक्सला जर सूज आली तर सोनोग्राफी करताना त्याच्यावरच्या पेरिसाल्सिस बऱ्याच वेळा दिसतात. आणि त्या नॅचरली आहे की आतड्याचा जर भाग आहे आणि त्याला जर सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीमचे धागे जोडलेले असतील किंवा त्याचा लिम्फॅटिक ड्रेन असेल किंवा आर्टरी आणि व्हेनस सप्लाय जर असेल तर त्याची हालचाल होणं हे शक्य आहे. तर लहान आतड्यातनं आलेलं जे अन्न आहे ते मोठ्या आतड्यात जात असताना सिकममध्ये पाण्याचा बराचसा अंश जो आहे तो त्याच्यामध्ये जाऊ शकतो.
मळाचे खडे जे आहेत ते त्याच्यामध्ये अडकू शकतात वगैरे. आणि एकंदरीत असं आहे की जसं टॉन्सिल्स आपल्या घशामध्ये ठेवलेले आहेत आणि फुफ्फुसाचं आणि आपल्या अन्न व स्रोतसाचं किंवा पचनसंस्थेचं ते रक्षण करतं ना टॉन्सिल, त्याच पद्धतीने आपल्या पोटामध्ये जे काही जंतू आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत जे आपल्याला हार्मफुल अशा आहेत त्यांना कॉम्पेन्सेट करण्यासाठी अपेंडिक्स काम करतं असा आत्ताचा रिसर्च सांगितला जातो. आणि दुसरं त्याच्याबरोबरीने इम्युनो सिस्टीम जी आपली आहे ते लिम्फॉइड हायपरप्लाझिया नावाची कंडिशन उत्पन्न झाली किंवा तिथं आतमध्ये लहान मुलांना जर सूज आली तर मग अपेंडिसायटिस उत्पन्न होऊ शकतो. परंतु त्याच्या आधी तिथं येणारे जे चांगले जंतू आहेत त्यांची वाढ करणं, वाईट जंतूंचा प्रतिकार करणं असं एक काम जे आहे ते अपेंडिक्सचं लक्षात आलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी अपेंडिक्स आणि टॉन्सिल्स हे बऱ्याच वेळा कापले जायचे, थोडीशी जरी शंका आली तरी, आणि लोकसुद्धा हेल्थ कॉन्शियस असायचे बऱ्याच वेळेला, इतर काही विचार न करता ते काढलं जायचं. तर टॉन्सिल्स काढले की काय सतत रिकरंट फॅरिंजायटिस होतो, नंतर आपल्या कार्डियक लेयर्सवरती पाणी वगैरे साचून पेरिकार्डायटिस नावाचा मोठा आजारसुद्धा उत्पन्न होऊ शकतो. तसंच हे अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स काढल्यानंतर बऱ्याच वेळेला मोठमोठे आजार जे आहेत ते आपल्याला होऊ शकतात. संग्रहणी नावाचा आजार उत्पन्न होणं, इंटेस्टायनल ट्युबरक्युलोसिस होणं किंवा इतर मळाशी संबंधित काही घटना होणं, पोट साफ न होणं किंवा फार जुलाब होणं वगैरे असं बरंच होऊ शकतं. परंतु हेही तेवढंच खरंच आहे की अपेंडिक्सला सूज आली आणि जर ते फुटलं तर जीवघेणे आजार त्यातून उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे हे प्रकरण असं आहे की व्यवस्थितरित्या डायग्नोज करून त्याची ट्रीटमेंट जी आहे ती पहिल्यांदा वैद्यानं केली झाली पाहिजे. आणि जर एका लिमिटच्या ते बाहेर जात असेल त्या कंडिशन्स आपण नंतर बघणार आहे की ज्यावेळेला ऑपरेशनची गरज पडू शकते. तर हा भाग आपण कशासाठी एवढा सगळा लक्षात घेतो, तर अपेंडिक्स हा एकदम काढून टाकायचा ऑर्गन आहे असं नाही आहे. टॉन्सिल हा एकदम काढून टाकायचा ऑर्गन नाही आहे. कारण कसं होतं, जे काढल्यानंतर मनुष्य मरत नाही असं सगळं सर्जनकडनं काढलं जातं. स्प्लीन काढून टाकली किंवा अपेंडिक्स काढून टाकले किंवा टॉन्सिल्स काढून टाकले वगैरे असं बऱ्याच वेळा जे होतं ना, ते पूर्वीच्या काळी एक अशी म्हण पडलेली असायची, त्यात खूप दम आहे असं काही नाही आहे. पण अपेंडिक्स अँड टॉन्सिल्स आर ब्रेड्स अँड बटर्स ऑफ सर्जन असं म्हटलं जायचं. पण सर्जन हा तेवढाच व्यवस्थितरित्या डायग्नोज करून ते काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि पेशंटचा जीव वाचवू शकत असतो, हेही तेवढंच खरं आहे. फक्त आयुर्वेद या ठिकाणी काय करू शकतो, इन बिटवीन ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. कारण आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याचं शास्त्र आहे, काविळीचं औषध आहे, पोटाचं औषध आहे, हा जो समज आहे तो दूर करण्यासाठी तर आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. तर त्या हिशोबाने हे सगळं वर्णन बघत असताना आपल्या असं लक्षात येतं की साधारण पुरुषांना हा त्रास जो आहे अपेंडिक्सचा तो जास्त होतो स्त्रियांच्यापेक्षा. परंतु प्रमाण साधारण जे आहे ना ते साधारण तेवढंच आहे. 8.5% हे पुरुषांच्या बाबतीत प्रकरण असं आहे की अपेंडिसायटिसचा त्रास पुरुषांना जादा होतो आणि स्त्रियांच्या बाबतीत ते 6.7% एवढ्या पद्धतीने असतं. साधारण 10 ते 30 वय हे जे आहे ना हे अपेंडिक्स फुटणं, सूज येणं किंवा त्याच्या जंतू वाढणं, ऑक्झिओरिया व्हर्मिक्युलरिस नावाचे एक जंतू असतात, तर याच्या ल्युमेनमध्ये किंवा पोकळीत वाढतात आणि मग नंतर खूप मोठी सूज त्यातनं येऊन अनावस्था प्रसंग येऊ शकतो. तर हे सगळं प्रकरण जे आहे ते कुणाला घडतं, तर या 10 ते 30 वर्षाच्या लोकांना घडतं. 50च्या पुढे एखादी व्यक्ती गेली आणि त्याला अपेंडिक्सचा त्रास झाला, हे खूप रेअर होतं, असं फारसं दिसत नाही असं लक्षात येतं. तर हा एकंदरीत आढळ किंवा इन्सिडन्सेस कितपत आहे, तर कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या जेंडरला हा आजार व्हायचा हे आत्ता आपण बघून झालं. आता होतं काय, म्हणजे अपेंडिक्स सुचतं किंवा त्याला सूज येते म्हणजे एक्झॅक्टली काय होते, तर आयुर्वेदानुसार पहिल्यांदा वर्णन बघणं हे खूप गरजेचं आहे. कमरेतला हा अवयव आहे त्यामुळे वाताचं आधिक्य या ठिकाणी असतं. आतड्यामध्ये आपल्या जठरामध्ये आपण जे अन्न खातो त्याचे पांचभौतिक आहार असल्या आणि त्याचे पहिले 2 भाग जे आहेत पृथ्वी जल हे आमाशयात किंवा जठरामध्ये सेपरेट होतात, कफाची उत्पत्ती होते. नंतर गृहिणी किंवा लहान आतड्याचा भाग आहे तिथं द्वितीय अवस्थापाक सुरू होतो आणि आपल्या अन्नातलं जे तेज महाभूत आहे ते त्यातनं वेगळं होतं आणि उरलेलं वायू आणि आकाश जे महाभूत आहे ना ते मोठ्या तड्यामध्ये, आणि हा आत्ता आपण अपेंडिक्सचा जो भाग बघितलेला आहे त्याच्यामध्ये ते वेगळं होतं. आधुनिक शास्त्रानुसार जर बघितलं तर इलिओसिकल जंक्शनपर्यंत तुमचं पचन पूर्ण झालेलं असतं तोंडापासून सुरू होऊन, आणि नंतर फक्त पाणी जे आहे त्या मळातलं काढून पिंडरूप मळ तयार करण्याचं काम आधुनिक शास्त्र धरतं. पण आयुर्वेदाचा टेक वेगळा आहे. अन्नातलं जे आकाश आणि वायवीय तत्व आहे ना ते बाजूला काढणं आणि चांगल्या प्राकृत वाताची उत्पत्ती करणं आणि आपला कटुविपाकात्मक असा मळ किंवा विष्ठा तयार करणं हे तिथं घडतं. पोषक मूत्र तिथं उत्पन्न होतं आणि नंतर ते वृक्कावाटे आपल्या गमिनीतून किंवा युरेटर्समधनं ते ब्लॅडरमध्ये आणि तिथनं ते बाहेर पडत असतं. तर हा तिसरा मळाचा जो भाग आहे मूत्र आणि मल, मूत्र, पुरीश आणि स्वेद हे 3 मळ आहेत, त्यापैकी 2 मळ जे आहेत ना हे मोठ्या तड्यात आपल्या तयार होत असतात आणि त्याच्याशी ह्या अपेंडिक्सचा संबंध आहे हे लक्षात घेतलं तर खूप बरं पडतं. अपेंडिक्सला सारखी सूज आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो GRDI नावाचा जो आजार आहे, ॲसिड रिफ्लेक्स जे येतात ना त्याच्याशी संबंधित आहे. अपेंडिक्सची ट्रीटमेंट केली गेली तर वरचं हे प्रकरण जे आहे ते बरं होतं. ह्याचं कारण काय,
आपल्या महास्रोतातले किंवा पचनसंस्थेतले जे चांगले जंतू आहेत ते वाढवणं आणि वाईट जे आहे त्यांना नष्ट करणं हे काम ॲपेंडिक्स करत असतं. त्यामुळे ॲपेंडिक्स काढलेल्या लोकांना ह्याचे त्रास जास्ती होतात असं आपल्याला व्यवहारात दिसतं. आणि त्याच्यासाठी मळावरती काम करणारी औषधं, मूत्रावरती काम करणारी औषधं आणि मोठ्या तड्यावरती काम करणारी औषधं ही आपल्याला जी आहेत ना ती जास्ती मोठ्या प्रमाणावरती या आजारामध्ये वापरायला लागत असतात. तर हा एकंदरीत ह्याचा गोषवारा झाला. आता ज्या वेळेला मळाचा खडा आतमध्ये त्या ल्युमेनमध्ये अडकतो, जंतू तिथं वाढतात किंवा जंत जे असतात ते त्या ठिकाणी अडकून राहतात. असं जर झालं तर काय व्हायला लागतं, तिथं अवरोध व्हायला लागतो. अवरोध झाला की फुगवटी यायला लागते आणि तिथं पू उत्पन्न व्हायला लागतो. पू उत्पन्न व्हायला लागला की बॅक्टेरिया आणखी वाढायला लागल्या की मग त्याची इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स आहे तो तिथं यायला लागतो आणि नंतर त्या न्यूट्रोफिल्स वगैरे घुसल्या कारणानं ॲपेंडिक्स आणखी फुगतं आणि एकंदरीत प्रकरण जास्ती पुढं जाऊन इन्फ्लमेशन होऊन ते फुटण्याची शक्यता होण्यापर्यंत ते वाढायला लागतं आणि मग त्यावेळेला काही लक्षणं जी आहेत ती आपल्या शरीरात उत्पन्न होण्याची शक्यता असते. आता आतड्याची उत्पत्ती जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे ती रसाच्या साररूप भागातून, समान वायूतून आणि जठराग्नीतून सांगितलेली आहे. आणि मोठा आतडं जे आहे, उंडूक वगैरे जे आहे किंवा ॲपेंडिक्स जे आहे ना ते रक्ताच्या किट्टापासून तयार होतं. म्हणजे रक्तातला उरलेला हिणकस जो अजूनही उपयोगी आहे शरीराला, त्यातून त्याची उत्पत्ती होत असते. त्यामुळे अशा आजारांच्यामध्ये आपल्याला पित्ताचा उपक्रम, रक्ताचा उपक्रम करायला लागतो. रक्तमोक्षण किंवा विरेचन देणं, रक्तप्रसादन करणं, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या गेल्या आणि जर निरंतरच्या आपण अधूनमधून करत राहिलो, जसं गाडीचं सर्व्हिसिंग असतं तसं, तर ॲपेंडिक्स नव्हे इतर कोणताच आजार उत्पन्न होण्याची शक्यताही कमी असते. तर ही पूर्वपीठिका एवढ्यासाठी सांगितली की ह्याच्या आधारे, या सिद्धांताच्या आधारे नंतर ट्रीटमेंट करणं हा भाग जो असतो तो त्याच्यामध्ये घडत असतो. तर हा सगळा भाग बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की ह्याचा काही ना काहीतरी कारणाचा भाग असणार आहे या आजाराचा. तर तो सुद्धा आपण काही वेळाने पाहणार आहोत. फारच अप्रतिम अशी माहिती दिली सर तुम्ही अपेंडिक्स या अवयवाबद्दल आणि त्याच्याबद्दल होणारे जे आजार आहेत त्या सर्वाबद्दल. आपण त्याचे कारणे आणि लक्षणाबद्दल पण जाणून घेऊया. तसेच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732323. तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत, ते कोणते पाहूया आपण. टिप नंबर 1, पोट दुखून किंवा न दुखता शौचाला त्रास होणाऱ्या कोणत्याही आजारात सुंठ पाव चमचा, अतिविषात चूर्ण पाव चमचा, तांदूळ 2 चमचे घेऊन 200 मिलीलिटर पाण्यात उकळून भाताची पेज तयार करावी. ही पेज 2 ते 3 चमचे डाळिंबाचा रस घालून सकाळ संध्याकाळी 2 वेळा घ्यावी. दुपारी एकदा भाजी भाकरीचे जेवण करावे. याने पोटाचे नवीन जुने आजार बरे होतात. टिप नंबर 2, दमा, खोकला आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांनी 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचा दशमूळ चूर्ण यामध्ये 200 मिलीलिटर पाणी घालून पेज तयार करावी. तांदूळ शिजल्यानंतर ही पेयात तांदळासहित खावी. तर सरांनी आपल्यासाठी एवढे छान आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, त्याचा तुम्ही अवलंब करावा अशी मी आशा बाळगतो. सरांसोबतचा आपला आज चर्चेचा विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि आजचा विषय आहे अपेंडिक्स. अपेंडिक्सबद्दल आपण माहिती करून घेतली. आता त्याच्या आजारांमध्ये ज्याच्यामध्ये कोणकोणते व्याधी होतात आणि त्याचे कारणे आणि लक्षणे कोणते आहेत ते सर आमच्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर आहे. कसं होतं की प्रत्येक कोणतंही कार्य झालं म्हणजे त्याचं काहीतरी कारण असतं. सत्कार्यवाद नावाचा जो वाद सांगितलेला आहे त्याच्यामध्ये हे वर्णन आहे की काहीतरी कारण घडल्याशिवाय काहीतरी कार्य हे होत नाही. तर तुमच्या पोटामध्ये ॲपेंडिक्स जे आहे त्याला सूज आलेली आहे, इन्फ्लमेशन झाले किंवा संसर्ग झाला आहे, असं असताना विनाकारणच ते उत्पन्न झाले असं काही होत नाही. आपलं खाणं पिणं आणि वागणं ह्याच्यातूनच आजार उत्पन्न होत असतात. ते काय आकाशातून एकदम टपकतात असं होत नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोक म्हणतात की 30-40 वर्ष मी कसंही वागलं, खाल्लं पिल्लं आणि मला काही त्रास झाला नाही आणि आत्ताच मला त्रास झाला आहे. तर देवाची दया आहे म्हणून तुम्हाला काही त्रास झाला नाही, अन्यथा कारण काहीतरी घडलं की त्रास हा होणारच आहे.
इम्युनो सिस्टीम चांगली आहे, आईवडिलांच्याकडनं शरीर चांगलं मिळालेलं आहे आणि नशीब चांगलं आहे म्हणून तुम्हाला आजारपण झाले नाही. अदरवाईज लोकांना किती कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होतो हे आम्हाला व्यवहारात खूप वेळा दिसत असतं. तंबाखू हे असं प्रकरण आहे की ते नक्की कॅन्सर करतं असं दिसतं आपल्याला, तरीसुद्धा लोक ते खायचं सोडत नाहीत. इतकंच नव्हे की कॅन्सर तोंडाचा झालेला आहे आणि तो बरा करण्याला आम्ही सुरुवात केली आहे, 90% यश आलं आहे, तरी संडासामध्ये जाऊन तंबाखू खाणारे लोक असतात आणि पुन्हा तो रिलॅप्स होतो. तर हे जे आहे त्याला प्रज्ञाप्राद असं एक सुंदर नाव आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. आणि असाच मी इंद्रियार्थ संयोग म्हणजे जे नको आहे ते खाणं आणि खाण्याची बुद्धी होणं हा प्रज्ञाप्रादी आहे आणि असात्मक इंद्रियार्थ संयोगसुद्धा आहे. पुन्हा काही आजार असे असतात की काही ठराविक काळामध्ये ते वाढत असतात, म्हणून काल हे दुसरे एक कारण सांगितलेलं आहे. या 3 गोष्टींच्यातून उत्पन्न होणारा जो भाग आहे कारणांचा तोच आपण या आजाराच्या बाबतीत लक्षात घ्यायचा आहे. मला वाटतं काय फोन वगैरे येतो आपल्याला, आपण तो घेऊया आणि त्याचं उत्तर देऊया. तर मंगलाजी बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हां, मला असं विचारायचं आहे की अपेंडिक्स झाला तर मग ते रात्री अपरात्री पोटात दुखायला लागतं, मग त्यांनी काळजी कशी घ्यायला? हा अपेंडिक्सच आहे कशावरून ओळखायचं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गरम पाणी वगैरे प्यायचं का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे अपेंडिक्स झाल्यानंतर त्यांनी काळजी काय घ्यावी? एखाद्या गॅसेस. धन्यवाद. तर हेच सगळं प्रकरण आता जो प्रश्न विचारला आहे तोच पुढचा विषय आहे. कारणं काय, लक्षणं कोणती, केव्हा काळजी काय घ्यायची, खायचं प्यायचं काय, वैद्याकडे केव्हा जायचं आणि सर्जनकडे केव्हा जायचं आहे हेच आपण याच्यातनं बघायचं आहे. तर मगाशी जो भाग चाललेला होता त्याच्यामध्ये हे 3 प्रकार आपण बघितले, असात्म इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल. हे प्रत्येक आजाराचं कारण आहे. काळ म्हणजे म्हातारपणाच्यामुळे बरीचशी इम्युनिटी आपली कमी होऊन त्यावेळेला आजार उत्पन्न होतो एवढाच भाग नसून पित्ताचा त्रास आहे तरुण वयात होतो, दुपारच्या वेळेला होतो, अन्न खाल्ल्यानंतर 3 तासानं होतो. कफाचा त्रास आहे तो बालवयामध्ये जास्ती होतो, अन्न खाल्ल्या उत्पन्न होणारा हा प्रकार असतो, वसंत ऋतूमध्ये वगैरे हा त्रास होत असतो. तसं वाताची जी लक्षणं आहेत ती 3ऱ्या अवस्थेमध्ये अन्नपचनाचा हा त्रास होतो. म्हातारपणी जास्ती वात वाढल्याकारणानं त्याची लक्षणं जी असतात ती त्यावेळेला जास्ती दिसू शकतात. तर हा जो प्रकार आहे तो कालाच्या हिशोबाने आहे. काल हा निष्प्रत्यनिक आहे, त्याला आपण उपचार करू शकत नाही. सांभाळून राहणं आणि स्वस्थवृत्ताचं पालन करणं हे जर केलं तर आपण त्याचं निराकरण जे आहे ते करू शकत नाही, परंतु त्याच्यापासून आपण जपू शकतो. त्रास कमी कसा होईल हे त्याच्यात बघितलं जातं. आणि बाकीचा जो भाग असतो तो सगळं चांगलं वागणं वगैरे, खाणं पिणं, रसायन औषधं घेणं किंवा च्यवनप्राशरकी औषध घेणं हा भाग जो असतो तो एक वेगळा पथ्याच्या हिशोबाने आपल्याला बघायला लागतो. कोणतीही गोष्ट तुम्ही करा पण तू मापात करा किंवा सवयीच्या हिशोबाने तुम्ही अल्प प्रमाणात करणं हे चांगलं आहे. न पीडित इंद्रियानी न चैताना तिला आलंय असं म्हटलं जातं. इंद्रियांना फार त्रासही द्यायचा नाही आणि फार ताणून धरायचं असंही करायचं नाही, एकदम मोकळं सोडलं आहे असंही करायचं नाही. आणि तिथंच पुरुषार्थ आहे किंवा तिथंच योग आहे. भजी खाऊ नको असं म्हटलं तर लोकांना जमतं, भजी प्रचंड भरपूर खा म्हटलं तरी लोकांना जमतं, परंतु भजी 2-3 खा आणि गप्प बस असं म्हटलं तर जमत नाही. कारण इंद्रिय जी असतात ती तळमळ करायला लागतात. माऊली आपली म्हणते की ही इंद्रिय कशी त्रास देतात विषय जर त्यांच्यापासून दूर केले तर गाय असते आणि त्याचं वासरू सकाळी बछडं पीत असतं आणि तो गवळी येतो आणि त्या बछड्याला बाजूला काढायचा प्रयत्न करतो. तर त्यावेळी त्या बछड्याची जी तळमळ होते, त्याला लुचायचं असतं सणानं आणि दूध प्यायचं असतं, गाईलाही दूध द्यायचं असतं, त्यावेळेला होणारी जी घालमेल आहे जीवाची नाही तशी घालमेल आपल्या इंद्रियांची होते विषय मिळाले नाही तर विषयाचा विसर पडणं याच्या एवढं दुसरं सुख नाही. आणि त्यासाठी अध्यात्मशास्त्र भारतीयांनी डेव्हलप केलेलं आहे. असो तो प्रश्न वेगळा आहे. परंतु आत्ता आपण जे अपेंडिक्सच्या बाबतीत विचार करतो त्याच्यामध्ये अन्नाचा विचार आपण पहिले न करू. खूप स्निग्ध अन्न जर आपण एखादी व्यक्ती घेत असेल, तळलेलं अन्न खात असेल, फायबर्स ज्याला म्हणतात ते कमी जात असतील तर आधुनिकशास्त्र म्हणतं की त्याला अपेंडिक्सचा त्रास होण्याची शक्यता जास्ती आहे. पण फायबर ही खूप जर तुमच्या पोटात गेलं तर ते सेल्युलोज आहे आणि ते पॉलिसॅक्रिड आहे आणि ते पचत नाही, तशी एन्झाईमची व्यवस्था आपल्या शरीरामध्ये नसल्याकारणानं खूप वेळेला ते पोट जे आहे ते आतडं त्या सेल्युलोजला बाहेर काढून आणि फायबरला काढून थकून जातं आणि नंतर घाण वाताचे गॅसेस आणि पुन्हा मलावष्टम होतो आणि पुन्हा त्याच्यातनं सुद्धा अपेंडिक्स उत्पन्न होऊ शकतं. तर हा भाग जो आहे तो अति सर्वत्र वर्जित ह्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. पण वातुळ अन्न आहे म्हणजे सगळ्या डाळी ज्या आहेत ना किंवा कोंब बनवून खा, रॉ खा असं खूप सांगितलं जात असतं. तर रॉ खायला आपण जनावरं नाही आहे, संस्कार आणि अग्नीचा शोध आपण लावलेला आहे, त्याचा माफक वापर करणं गरजेचं आहे. स्प्राऊट कोणती गोष्ट केली की त्यात व्हिटॅमिन्स मिळतात वगैरे हे बघितलं जातं, पण आयुर्वेदाचं म्हणणं एकदमच वेगळं आहे. हे सगळं विरूढ जे आहे स्प्राऊट ते आयुष्याचा ह्रास करणार म्हणून सांगितलेलं आहे. एकदम लोकांच्या अंगावरती काटा येईल, कान टवकारल्या जातील, संपूर्ण शरीराला कान आल्यासारखं होईल. परंतु एक गोष्ट साधीशी लक्षात घ्या तुम्ही की ते रुजणारं जे बी आहे ते उत्पन्न होऊन कोंब वरती जेव्हा काढतं तेव्हा किडा मुंगी कीटक वगैरे त्याला खायचा प्रयत्न करत असतं
आणि अशा वेळेला ते धान्य जे आहे ते काही विशिष्ट पद्धतीची पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड जशी असतात ना ते उत्पन्न करतं आणि ते खूप सूक्ष्म स्वरूपात असतं, परंतु त्याच्यामुळे ते किडामुंगी त्याला लागत नाही आणि त्याचं झाड तयार होऊ शकतं. अशा वेळेला जर तुम्ही रोज ते खात असाल, नव्हे चरत असाल, तर कालांतराने त्या विषाचा परिणाम तुमच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणात यायला लागतो. मोठ्या तड्यावरती त्याचा परिणाम होतो, वातावरती होतो, मनावरती होतो आणि नियंता प्रणेताच्या मनसा सर्वेंद्रियाणाम उद्योजका करता गर्भाकृतीन आणि सगळ्या धातूंचा व्यूह करणारा असं जे प्रकरण वाताचं आहे ते दूषित होतं आणि म्हणून आयुष्याचा ऱ्हास होतो. तर हे ते एक वेगळा आहे हा आयुर्वेदाचा. पण हा कधीतरी समजून घ्यायचा असेल तर तुम्ही 6 महिने विरडू खाऊन बघा आणि 6 महिने शिजवलेलं किंवा कच्चं अन्न वेगळ्या पद्धतीने पाचक औषधं वापरून खाऊन बघा. तर मग तुम्हाला हे जे म्हणणं आहे ते हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने पटेल. आता पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये वातुळ अन्नाचा हा भाग आपण सांगितला. अतिवृक्ष खाणं, फरसाणसारखा पदार्थ आहे तो खूप खाणं, रात्रीच्या वेळेला जागरण भरपूर करणं. तर अशा पद्धतीने अन्न पोटात जर जायला लागलं, जंत उत्पन्न करणारं अन्न पोटात जायला लागलं तर मग ॲपेंडिक्सला सूज येण्याची शक्यता भरपूर मोठ्या प्रमाणावरती असते. ह्याच्यावरून काही व्याधी असतात की ज्याच्यामध्ये ॲपेंडिक्स उत्पन्न होणं किंवा त्याला त्रास होणं हे होऊ शकतं. काही जंतूंचा वर्ग असा असतो की तो शरीरामध्ये वेगवेगळे आजार उत्पन्न करतो आणि त्यावेळेला ॲपेंडिक्सला सूज येणं असा सुद्धा प्रकार त्यामध्ये घडतो. तर वेगवेगळे अर्बुद किंवा गाठी या जर तयार झाल्या ॲपेंडिक्समध्ये तर ऑपरेशनची पाळी येऊ शकते किंवा त्याला सूज येऊ शकते. दुसरं बऱ्याच वेळा मलावष्टंभ हे कारण असतं. मळ साफ होत नाही आणि मग जे फिकोलिथ असतात, मळाचे खडे जे असतात ते त्या ल्युमेनमध्ये अडकून त्याला सूज येण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा पोटातला वेगवेगळ्या आजारांचा जो संसर्ग आहे किंवा इन्फेक्शन आहे ते आपल्या ॲपेंडिक्सला लागू शकतं आणि त्याची सूज येऊ शकते. त्याच्यावरून गोवराचं जे विष आहे किंवा गोवराचे जे व्हायरस असतात त्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा आपल्या शरीरावरती पॅथोजनचा परिणाम जो आहे तो आपल्या ॲपेंडिक्सवरती येण्याची शक्यता बऱ्याच वेळा असते. टॉन्सिल सुजवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ॲपेंडिक्सला सुद्धा सूज आणू शकतात. तोंडातून ते अन्न किंवा लाळ पोटामध्ये गेल्यानंतर हा प्रकार खूप वेळा दिसून येतो. इन्फ्लमेशन कुठेही शरीरात झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो पोटावरती जर यायला लागला तर ॲपेंडिक्स ॲलर्ट होतं आणि त्याला सूज येण्याची शक्यता आहे ती बऱ्याच वेळा वाढते. इन्फ्लुएन्झासारखा ताप आहे किंवा इतरही तापाचे काही प्रकार आहेत, डेंग्यूसारखा कीटकातून उत्पन्न होणारा ताप आहे तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा ॲपेंडिक्सवरती मोठ्या प्रमाणावरती दिसतो. अतिसार किंवा जुलाब खूप होणं, गृहिणी म्हणजे कधी घट्ट संडास लावणं कधी पातळ होणं, आर्श किंवा मूळव्याधीसारखा आजार आहे आणि तो इन्फ्लेम होणं त्यातनं रक्त पडणं असं जर होत असेल, HIV सारखं इन्फेक्शन असेल, इतकंच नव्हे तर फंगल इन्फेक्शन बऱ्याच वेळेला आपण एंडोस्कोपी करताना आपल्याला दिसतात, फंगलचे बंच दिसतात, कॉलनीज दिसतात. तर याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा ॲपेंडिक्सवरती येत असतो आणि त्याची सूज येत असते. रक्त बिघडवणारी सगळी कारणं आणि पित्त बिघडवणारी जी कारणं आहेत ना ते ॲपेंडिक्स उत्पन्न करू शकतात किंवा सूज आणू शकतात. कारण पित्ताच्या गुणामध्ये तीक्ष्ण आणि उष्ण हा गुण सांगितलेला आहे आणि विसर गुणही सांगितलेला आहे. तर हे सगळं मळाच्या हिशोबाने रक्ताच्या आणि रक्तकिट्टाच्या उत्पत्तीतून जे ॲपेंडिक्स तयार झालेला आहे त्यातनं हा विषय जो आहे तो खूपदा स्पष्ट होत असतो. दारूसारखं व्यसन आहे, तंबाखूसारखं व्यसन आहे तर त्याचा खूप वेळा चहा पिण्याची सवय असते लोकांना. 8 ते 10 कप चहा पिणारे लोकसुद्धा बघितलेले आहेत आपण. आधी थंड पाणी पितात आणि नंतर लगेच चहा पितात. असं जर वारंवार व्हायला लागलं तर प्रोटीन आपल्या कार्बोहायड्रेटचं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि कार्बोहायड्रेट ज्यावेळेला पोटात पचत नाही आणि मोठ्या तड्यात जातं त्याच्यावरती जंतू जबरदस्त वेगाने बॅक्टेरिया तुटून पडतात कारण त्यांचं ते अन्न असतं आणि मग तुम्हाला पोटात गॅसेस वगैरे व्हायला लागतात आणि त्याच्याबरोबर ॲपेंडिक्सला सूज यायला लागते, तुम्हाला ताप यायला लागतो वगैरे अशी लक्षणं त्यातून उत्पन्न होऊ शकतात. इतकंच नव्हे तर पुरुषांच्या बाबतीत आपण जो विचार करतो त्याच्यामध्ये ॲपेंडिक्सचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतं. ओझं उचलणं, ॲबडॉमिनल प्रेशर वाढण्याची जी कारणं आहेत ना ती सगळी ह्या ॲपेंडिक्सला कुठंतरी त्रास देतात असं आपल्या लक्षात येतं. पोटावरची ऑपरेशन जर आधी झालेली असतील तर त्याचा परिणाम म्हणजे स्थान वैगुण्य किंवा लो व्हायटल टिश्यू राहतं त्याचा परिणाम जो आहे ना तो तुमच्या ॲपेंडिक्सवरती बऱ्याच वेळा येतो. मार लागला आहे पोटाला, बुक्की लागली आहे किंवा पडलेला आहे तो व्यक्ती तर ह्याचा परिणामसुद्धा बऱ्याच वेळेला ॲपेंडिक्सला सूज येणं असं होतं. पॅरासाईट जे वेगवेगळे असतात, आता आपण फंगसचा विचार केला, व्हायरसचा केला, बॅक्टेरियाचा केला, तसं पोटामध्ये वाढणारे वेगवेगळे जे जंतू असतात ते पॅरासाईट जे आपल्या शरीरावरती आतड्यावरती जगतात त्याचा परिणाम याच्या ल्युमेनमध्ये जाऊन ते जर अडकले तर मग खूप मोठ्या प्रमाणावरती ॲपेंडिक्स जे आहे ते सूजून यायला लागतं आणि मग त्याचा उपचार करण्याची पाळी वैद्यार्थी येत असते. हे सगळं होत असताना काही विशिष्ट लक्षणं जी आहेत ना ती उत्पन्न होत असतात. तर मॅकबर्नी पॉईंट म्हणून एक आहे, म्हणजे आपल्या अँटिरियर सुपिरियर इलियाक स्पाइन जो आहे उजव्या बाजूचा कुशीचा भाग खालचा त्याच्यापासून साधारण 1/3 अंतर जे बेंबीकडं आपण तिरपवरती गेलो तर तो हा पॉईंटमध्ये असतो आणि तिथं मोस्ट पेनफुल पॉईंट असतो. तो बेंबीच्या बाजूने पहिल्यांदा रिफर्ड पेन येतं आणि नंतर तिथं येऊन ते सेट होतं आणि तिथं दाबल्यानंतर पेशंट अक्षरशः ओरडतो, किंचाळतो किंवा वैद्याचा हात पकडतो.
तर हे प्रकरण ज्यावेळेला व्हायला लागतं त्यावेळेला खूप वेदना हे लक्षण पहिलेलं आहे. खोकलं, हसलं, खड्ड्यातून गाडी गेली असं काही झालं किंवा कोणतंही काम तुम्ही व्हिगरस करायला लागलात तर तिथं तुम्हाला ते दुखायला लागतं. ज्यावेळी तुम्हाला मळमळ हे लक्षण असतं आणि अपेंडिक्स जर फुटायच्या पाळीपर्यंत आलं ना तर तुम्हाला उलट्या होतात. साध्या उलट्या असतात त्या तोंडातून तिथंच गळतात, पण ह्याच्यात प्रोजेस्टाईल वॉमिटिंग असतं. 4 ते 6 फूट तुमची उलटी लांब उडते. तर त्यावेळी ती संप्राप्ती इतकी निबिड किंवा खालच्या बाजूला असते आपल्या पचनसंस्थेमध्ये, म्हणून ते लांब उडत असतं. त्याला एक विशिष्ट पद्धतीचा दुर्गंधसुद्धा असतो आणि तिथं सूज आल्याकारणाने तुम्हाला पहिल्यांदा मंद ज्वर येतो. बऱ्याच वेळा मंद ज्वर येणं, पोटात थोडंसं दुखणं आणि भूक न लागणं ह्याला ॲपेंडिक्युलर डिस्पेप्सिया असं म्हणतात. आणि बऱ्याच वेळा ते सुंभासारखं जाड झालेलं ॲपेंडिक्स जे आहे ते आपल्याला पोटात दिसतं. ॲडिजन्स त्यातून उत्पन्न होतात आणि तुमचं पोट हे सतत दुखायला लागतं. तर अशा वेळेला वैद्याची ट्रीटमेंट घेऊन ते कसं उलटं फिरवायचं हे एक प्रकरण जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं असतं. पण त्याच्यात जंतू जर अडकायला लागले आणि ते सततच सुजायला लागलं आणि फुटण्याची शक्यता उत्पन्न झाली तर मात्र अनावस्था प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यात दरवेळेला त्याचं स्कॅनिंग करून बघणं, सोनोग्राफी करणं ह्या प्रक्रियासुद्धा आपल्याला करायला लागतात आणि लक्षणं कमी येत आहेत ना हे सुद्धा बघणं खूप गरजेचं असतं. तर हा काही भाग जो आत्ता आपण बघितला तो लक्षणांचा बघितला. अजून काही लक्षणं आहेत ती सुद्धा आपण पुढच्या भागात बघूयात. फारच अप्रतिम अशी तुम्ही कारणे आणि लक्षणे कोणकोणती आहे अपेंडिक्सच्या आजारांची याबद्दल तुम्ही सांगितलं सर. प्रेक्षको, चर्चा रंगत आली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732323 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3. चेहऱ्यावरील वांग कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्याचे पुढील कोवळा अग्रभाग आणि ज्येष्ठमध समप्रमाणात घेऊन पाण्यात कुटून लेप तयार करावा. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची कांती उजळते व चेहऱ्याचे काळे डाग नष्ट होतात. हा प्रयोग सतत 21 दिवस करावा. कोठा साफ होण्यासाठी रोज रात्री 2.5 ते 5 ग्रॅम त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासह घ्यावे. टिप नंबर 4. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या बोटातील चिखल्यांसाठी पाय कोरडे करून चिखल्यांना वडाचा चीक लावावा. हा प्रयोग सतत 21 दिवस करावा. तर प्रेक्षको, सरांसोबत आपण चर्चा करत आहोत अपेंडिक्सच्या आजारांचे कारणे आणि लक्षणे याबद्दल आपण चर्चा करत होतो. सर, आपण लक्षणेबद्दल बोलत होतात. लक्षणे सांगा आणि त्यासोबत उपद्रव कोणकोणते होतात. कोणताही आजार म्हटलं की उपद्रव येणारच, तर याबद्दल पण आमच्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर. कसं होतं, लक्षणं सुरू असताना ती आत्ता आपण बघितली ती मंद ताप असणं किंवा तीव्र ज्वर किंवा ताप येणं हे एक प्रकरण महत्त्वाचं असतं. उलटी होणं किंवा मळमळ सतत होणं ह्याच्यावरून अग्निमांद्य म्हणजे भूक जी आहे ती बऱ्याच वेळेला लागत नाही. पोट सारखं दुखत असतं, पोट फुगत असतं, जड वाटत असतं, डब्ब वाटत असतं. त्याच्याबरोबर बऱ्याच जणांना छातीमध्ये वेदना होतात किंवा आग उत्पन्न होते आणि त्या मॅकबर्नी पॉईंटला सतत दुखत राहणं हे एक प्रकरण असतं. आणि हे सगळं जरी असलं ना तरी मनुष्य खायचं काही थांबत नाही. जोपर्यंत जीवावरचं संकट येत नाही ना तोपर्यंत लोक सगळे प्रकार करत राहतात. सगळे नको ते उपद्रव जे उद्योग जे आहे ते करत राहतात. आणि मग कसं होतं की ट्रीटमेंट देत असताना त्याला लिमिटेशन्स यायला लागतात. म्हणजे संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम असं म्हटलेलं आहे. आजाराचं जे कारण आहे ते जर तुम्ही बंद केलं नाही तर ते जमणार नाही आहे. म्हणजे बादली आहे आणि वरती नळ सुरू आहे जोरात धो धो आणि बादलीचं पाणी काढायचं आणि तुम्ही वाटीने पाणी काढत बसलात, कधीतरी ती बादली रिकामी होणार आहे का? होत नाही. आणि साध्या आजाराच्या बाबतीत हे चालतं, पण मोठे जलोदरासारखे आजार असले आणि फक्त दूध पिऊन राहायला सांगितलं तरी लोक पाणी पित असतात. किंवा कॅन्सरसारखा आजार असतो, तंबाखू नको दारू म्हटलं तरी ते पित असतात. म्हणजे माऊलीने ज्ञानेश्वरीची एक उपमा दिली आहे की नाग असतो तो बेडकाला मागच्या बाजून धरतो तोंडामध्ये आणि गिळायला सुरुवात करतो. तर ते गिळत असताना तो घाबरून बेडूक काहीतरी हालचाल करेल असं होत नाही. त्याच्यासमोर चिलटं आली तर ते चिलटं खायचा प्रयत्न करतो तो बेडूक.
तर त्या बेडकाची उपमा आपल्याला या पेशंटला द्यावी वाटते, इतपत हे लोक प्रज्ञापराध करत असतात. हे सांगायचं कारण असं की कारणं जर चालू राहिली तर वैद्याची कामं, डॉक्टरची कामं अवघड होतात आणि तुमच्या अन्नातनं, खाण्यापिण्या, वागण्यातनंच तुमचा आजार तयार झालेला आहे. तर जे अन्न तुम्ही आधी खात होतात आणि यातनं तुमचा आजार झाला आहे या व्यसनातून, तेच जर तुम्ही करत राहिला तर तुम्ही बरे व्हाल का? ट्रेडमिलवर पळल्यानंतर जसं माणूस कोणत्या गावाला पोचू शकत नाही ना, तसं हे प्रकरण आहे. तर हे लक्षात घेऊन कारणं थांबवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली धृती किंवा आपलं धैर्य जे आहे ते चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे धैर्य आत्मविज्ञानम मनोदोषौषधम परम असं सूत्र सांगितलेलं आहे. आपण कोण आहोत, कसं वागतोय, आपल्याला काय झालेलं आहे, आपण कसं वागायला पाहिजे, आपल्यावरची जबाबदारी कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना तर मनुष्याला बऱ्याच वेळेला तो मनुष्य प्राणी आणि विवेकी असल्याकारणानं कदाचित चांगली वागण्याची बुद्धी येऊ शकते आणि त्यातनं तो बाहेर पडू शकतो. पथ्य पाळलं तर औषधाची गरज नाही आणि पथ्य पाळत नसेल तर औषधीनं उपयोग नाही, अशी एकंदरीत परिस्थिती असते. एक फोन येतो तो आपण घेऊया आणि त्याचं उत्तर देऊ. हां, चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. उपेंद्रजी बोलत आहेत पनवेलहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हां, मी उपेंद्र निमकर बोलतोय पनवेलवरून. हां. माझा असा प्रश्न आहे की माझं वय आहे 51 आणि माझं 46व्या वर्षी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय. तर मी याच्या पुढे काय काळजी घ्यावी? छान, ठीक आहे, धन्यवाद. उपेंद्रजींनी खूप सुंदर प्रश्न विचारला आहे की आपल्या शरीरातला एखादा अवयव जर गेला ना तर मग शरीर सतत आजारी पडायला पाहिजे, तसं ते पडत नाही. असं का होतं तर आपल्या शरीराला एक समयोगवाहित्व नावाची ताकद असते किंवा विपरीत गुणाच्या नावाचं एक प्रकरण असतं. पंचमहाभूत समवाय हा शरीरी समवाय समयोगवाही असं एक सूत्र आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये शरीर म्हणजे आत्मा आणि पंचमहाभूतापासून तयार झालेलं शरीर हे जे आहे याचं समयोगवाहित्व जे आहे ते शरीर मेंटेन करत असतं. म्हणजे नको असलेली गोष्ट काढून टाकणं, हवी असलेली मागून घेणं अशी विपरीत गुणेच्छाही असते. आणि आपल्या शरीरात समजा पाय जो आपला एखादा तुटला तर तो पाय जो आहे तिथनं ज्या काही गोष्टी संख्यात्मकरित्या वजाबाकी झालेली आहे ती गुणात्मक दृष्टिकोनातून दुसरीकडं भरून काढली जाते आणि त्यामुळे शरीर हे आजारी पडत नसतं. तर अपेंडिक्स तुमचं काढलेलं आहे आणि टॉन्सिल जर शाबूत असतील ना तर तुम्ही चिंता करू नका. इम्युनो सिस्टीमचे जे जे भाग शरीरात शिल्लक आहेत ना त्यांना बळ देणं असं प्रकरण जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्या. पनवेलमध्ये फॉर्च्युनेटली खूप चांगले मोठे वैद्य आहेत, त्यांना जाऊन भेटला तर तुमचं हे काम होईल. ॲडिनॉइड्सना बळ देणं, टॉन्सिल्सचं आरोग्य सुधारणं, यकृत आणि प्लीहेवरती जाणारी औषधं घेणं, संपूर्ण अंगाला रोज तेल लावून त्वचा जी आहे त्यातल्या स्टेम सेल जे आहे त्या जागृत करणं, तिक्त क्षीरबस्ती घेऊन हाडं बळकट करणं आणि कार्टिलेजेस वगैरे शरीरातली चांगली करणं, पुन्हा हृदयाची ताकद वाढवणं, रक्त सक्षम करणं. असं करायला लागला तर तुमचं टॉन्सिल तुमच्या शरीरात नसूनसुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही गरम पाणी प्या, शंखमुद्रा केली तर आपल्या पचनसंस्थेचे जवळजवळ सगळे आजार जे असतात ते नष्ट होतात. सर्वांगासन करावं, जेवल्यानंतर वज्रासनात बसावं, 6 श्वास डाव्या कुशीवरती, 12 श्वास उजव्या कुशीवरती आणि उताणं झोपून 24 श्वास घ्यावेत आणि नंतर आपल्या कामाला लागावं. असं जर तुम्ही केलं, अन्न जे आहे ते भुकेपेक्षा 4 घास कमी घेतले, 6 रसाचा व्यवस्थित आहार घेतला, रात्रीचं जेवण हलकं केलं तर आपोआपच मनुष्य हा दीर्घायुषी होतो. आता तुमचं वय 51 आहे आणि 46 वर्षी तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. 40 नंतर एक भुक्त राहावं असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. एकदा दुपारी जेवायचं, संध्याकाळी जेवण करायचं नाही किंवा फक्त दूध घ्यायचं किंवा फळं घ्यायची किंवा भाजलेलं अन्न जे असतं ते खायचं. म्हणजे उपमा आहे, पोहे वगैरे भाजून त्याचे कांदे पोहे केले असं माफक जर सूर्यास्ताच्या आत घेतलं तर एकदा अन्न पचवायची जी ताकद आहे ती शरीरातली आजार काढण्यासाठी जीवनशक्ती वापरते. व्हायटल ऑर्गन्स आपले चांगले राहतात. मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागत नाही, डॉक्टर आणि वैद्याची मैत्री करायला लागत नाही. आजाराची बिलं जी आहे ती आपोआप कमी यायला लागतात आणि माणूस आपोआप दीर्घायुषी होतो. जे 80च्या पुढे जगलेले लोक आहेत ना त्यांना त्यांच्याविषयी जर विचारलं तर कोणी असं म्हणत नाही की मी व्यायाम केला, मी च्यवनप्राश खाल्ला, मी वैद्य जमदग्नीचं औषध घेतलं म्हणून इतका टिकलो. त्यांचं एकच उत्तर असतं, आम्ही माफक जेवलो आणि एकदा जेवलो. तर हे सूत्र लक्षात घेऊन तुम्ही जर जायला लागलात तर तुम्हाला उपेंद्रजी त्याचा खूप फायदा होईल असं वाटतं. तर मूळ समयावरती आपण येऊया पुन्हा. आणि ज्या वेळेला आपल्या शरीरातली ही लक्षणं अपेंडिक्सची वाढायला लागतात त्यावेळेला मग उत्पन्न होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ते भयंकर असतात. सूज आलेली आणि ती घालवली आहे, इथून ते प्रकरण जे आहे ते मागं येऊ शकतं डिजनरेशनपर्यंत. पण एकदा नेक्रोसिस व्हायला लागलं, पस फॉर्मेशन व्हायला लागलं आणि ते फुटण्याची पाळी यायला लागली की जी लक्षणं उत्पन्न होऊन ते फुटतं अपेंडिक्स, त्यावेळेला त्याच्या एवढं दुसरं जीव घेणं दुखणं नाही. हे बऱ्याच वेळा लाईफ थ्रेटनिंग असंच असतं. खूप लिथल लक्षणं ह्याच्यामध्ये येतात आणि पेशंट त्याच्यात दगावू शकतो. तर त्यावेळेला उत्पन्न होणाऱ्या लक्षणामध्ये पहिले म्हणजे काय, पेरिटोनायटिस नावाचा आजार उत्पन्न होतो. म्हणजे पोटारचं जे अस्तर असतं आतड्यांच्यावरचं त्यात 15 ते 40 ml एवढं पाणी असतं, पेरिटोनियल फ्लुइड असतं. ते इन्फ्लेम झाल्याकारणानं तुमच्या पोटामध्ये जे
अवयव आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी पस फॉर्मेशन व्हायला लागतं. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की हे जिवंत शरीर आहे आणि त्याचा ब्लड सप्लाय जरा जरी थांबला, आधी आपण सगळं इतकं चुकीचं खातो की अंगावरती बुरशी येते. बुरशी ही वनस्पती आहे. तर वडाच्या झाडावर जसं शेवाळ येतं तसं आपल्या अंगावरती बुरशी येते. हेच मुख्य म्हणजे जीवनशक्तीची हार आहे ही. पण त्याच्या पुढे जाऊन एखाद्या हाडाला किंवा अवयवाला रक्तपुरवठा कमी झाला, इश्चिमिया झाला किंवा ब्लॉक आला तर त्याचा परिणाम म्हणून तो अवयव सडायला लागतो. तीच परिस्थिती इथे उत्पन्न होते आणि सेप्सिस होतं. तुम्हाला हाय डिग्री फीवर जो आहे तो उत्पन्न व्हायला लागता. पुन्हा तुम्हाला शॉकमध्ये तुम्ही जाऊ शकता. इंटेस्टायनल परपोरेशन इतर ठिकाणी त्याच्यातून उत्पन्न होऊ शकतं. तिथं मोठं गळू उत्पन्न व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये पेशंटचा अंतसुद्धा होऊ शकतो. तर हे कशासाठी मी सगळं सांगतो आहे की कुठं थांबायचं, अलर्ट लाईन कोणती आणि ॲक्शन लाईन कोणती हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घेणे गरजेचं आहे. सर्जनचं धर्म काय आहे तर कापणं हा धर्म आहे. त्यामुळे सर्जन तुम्हाला पटकन आधी तेच सांगणार आहे की तुम्ही हे कापून घेतलेलं बरं. धर्मो रक्षती रक्षिता असं त्याचं सूत्र असतं. परंतु वैद्याकडे आल्यानंतर त्याचा चष्मा वेगळा आहे, शास्त्र वेगळं आहे, त्याची लिमिटेशन वेगळी आहेत आणि त्याचं यश देण्याच्या मर्यादा ज्या आहेत त्यासुद्धा रुंदावलेल्या असतात. तर ह्या पद्धतीने विचार करून आपण लक्षणांचा आत्ताचा भाग जो आहे तो बघितला आणि ह्याच्यामध्ये जर ऑपरेशन करायची पाळी आली तर ती केव्हा येते आणि त्याच्यासाठी उपचार काय करायचे असतात हे सुद्धा आपण बघायचं आहे. आणि ऑपरेशन करत असताना प्री ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह कोणत्या गोष्टी वापरल्या जायला पाहिजेत ह्याचासुद्धा आपण करणार आहोत. बरोबर सर, जसं तुम्ही सांगितलं आपण ऑपरेशन करण्याची पाळी कधी यावी याबद्दल माहिती करून घेणारच आहोत. त्यासोबत सरांनी आपल्यासाठी काही औषधी वनस्पतीसुद्धा आणलेली आहेत तेही जाणून घेणार आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 8087732323 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण सरांसोबत चर्चा करत आहोत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स या विषयावरती. तर सरांसोबत आपण बाकीचे सगळे माहिती करून घेतलेली आहे. पण आता अपेंडिक्सवरती ऑपरेशन करण्याची पाळी केव्हा येते ते त्यासोबतच सर जेव्हा ऑपरेशन करावं लागतं तर त्याच्यामध्ये जर पूर्वकर्म पश्चातकर्म काय असेल, आयुर्वेदाने त्याच्याबद्दल काय सांगितलं असेल तर तेही सांगा. आणि त्यावरती काही चिकित्साही करता येत असेल का त्याबद्दल सांगा. आणि ऑपरेशन कसं टाळावं आयुर्वेदाने तेही सांगा. बरं, कसं होतं आता ऑपरेशन करायची पाळी केव्हा डॉक्टरांच्या शास्त्रानुसार आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळेला सगळी औषधं देऊन मनुष्य थकतो आणि डॉक्टरही थकतो अशा वेळेला ऑपरेशनची पाळी येते हे एक प्रकरण असतं. दुसरं प्रकरण असं असतं की काही पेशंट इतके भित्रे असतात की डॉक्टरचं नाव नको, सुईचं नाव नको, ऑपरेशनचं नावही नको त्यांच्यासमोर. आणि काही लोक असे असतात की त्यांना जरा खुट्ट काहीतरी झालं तर 10 वेळा ते डॉक्टरकडे जाणार, प्रश्न विचारणार, चिठ्ठ्या काढणार, गुगलवरनं काहीतरी शोधून आणणार आणि डॉक्टरांना प्रश्न विचारणार आणि जे काय ते लवकरात लवकर करा असं मागं लागणारे लोकसुद्धा असतात. तर असे नाही डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन करूनच टाका असं म्हटलं तर त्यांचं ऑपरेशनही करायला लागतं. हा एक गमतीचा परंतु व्यवहारात नेहमी दिसणारा भाग जो असतो ना तो 100पैकी 10 वेळा आम्हाला सामोरं जायला लागतं त्यावेळेला. दुसरं असं होतं की काळजी म्हणून ज्या वेळेला आपण हे अपेंडिक्स काढायचा प्रयत्न करतो त्याच्या आधी ते फुटण्याची शक्यता आहे असं ज्या वेळेला लक्षात येतं ना, लक्षणं सिव्हिअर जशी होत जातात, ताप वाढत जातो, वेदना वाढत जातात, उलट्या वाढत जातात, हे जेव्हा व्हायला लागतं ना त्यावेळेला निश्चित आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की हा प्रकार थोडा भयंकर आहे आणि मग ऑपरेशनची खरोखरीच पाळी येते. त्या ठिकाणी कॅन्सरसारख्या गोष्टी जर वाढत असतील किंवा त्याच्याबरोबर डायव्हर्टिक्युलम असेल, म्हणजे जसं अपेंडिक्स एका बाजूला आहे तसं मोठ्या तड्याच्या ठिकाणी बऱ्याच वेळा डायव्हर्टिक्युलम्स येतात आणि पाऊच तयार होऊन त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने इन्फ्लेमेशन वगैरे होतं. त्यामुळे मग पोट ओपन केलेलं असेल तर दोन्ही ऑपरेशन्स डॉक्टर एकाच वेळा करतात. परंतु हल्ली पोट ओपन करून संपूर्ण ऑपरेशन करायची गरजच पडत नाही, दुर्बिणीतून ही ऑपरेशन्स शक्य होत असतात. म्हणून डॉक्टर त्या पद्धतीने तुम्हाला सांगतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हॉस्पिटल स्टे कमी राहतो, विश्रांती कमी घ्यायला लागते, अन्न लवकर सुरू करता येतं आणि तुमच्या कामावरती सुद्धा तुम्ही लवकर जाऊ शकत असता. तर हा एक महत्त्वाचा भाग झाला. आणि औषधाला जुमानत नाही अशा बरोबरीनं वारंवार तुम्हाला एखादी गोष्ट जर घडत असेल तर हळूहळू ते प्रकरण ॲडिजन्स वगैरे तिथली वाढल्यानंतर पोट दुखणं हे अपेंडिक्सही होतं आणि त्याच्याबरोबरीनं
आतड्यामध्ये जे काही फायब्रस टिश्यू तयार होतं आणि चिकटून बसतात आतडी, त्यामुळे त्याची जी पेरिस्टाल्सिसची गती असते त्याला अवरोध व्हायला लागतो आणि सतत डल पेन पोटामध्ये राहतं. काही वेळेला ते कमरेच्या बाजूला सुद्धा यायला लागतं आणि मग ते हैराण होतात लोक. अशा वेळेला सुद्धा अपेंडिक्सचा काढण्याचा सल्ला जो आहे तो दिला जातो. तर हे एकंदरीत प्रकरण असं आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेशन करण्याची गरज पडते असं होतं. आता ऑपरेशन करायचंच असेल ना तर कोणतेही प्लॅन सर्जरी आहे ना ती विसर्ग काळामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात करावी. त्यावेळेला निसर्ग आपल्याला ताकद देत असतो आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, निसर्ग आपल्यापासून ताकद हिरावून घेत असतो. वर्षा ऋतूमध्ये आणि ग्रीष्म ऋतूमध्ये माणूस दरवर्षी म्हातारा होत जातो आणि शिशिर आणि हेमंत, स्पेशली हेमंत ऋतू जेव्हा थंडी असते ना त्यावेळेला माणसाला तरुण होण्याची एक संधी निसर्ग देत असतो. तर सगळी रसायन औषध जी आहेत च्यवनप्रासारखी, ब्राह्म्य रसायन, एंजरी रसायन वगैरे हे थंडी तुम्ही सेवन करत चला. पावसाळ्यामध्ये शरीराची झीज कमी होण्यासाठी जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या, वाताचे उपक्रम करा. तर तुम्ही 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकता. तर तुमचं ऑपरेशन प्लॅन असेल तर ते थंडीच्या दिवसात करणं चांगलं. आता पूर्वतयारी प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी असते. आपण दिवाळी जरी आली तरी त्याची पूर्वतयारी म्हणून घरं वगैरे आवरायला लागतो. हे जसं प्रकरण आहे ना तसंच आपल्या शरीरामध्ये एखादी गोष्ट घडणार आहे, रक्त शरीरातून जाणार आहे, शरीराला संसर्ग होण्याची शक्यता आहे, वेदना होणार आहेत आणि आपलं वय लक्षात घेऊन आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी आणि मन बळकट करण्यासाठी काही पूर्वतयारी करता येत असते. तर त्यामध्ये सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, शंखमुद्रा ही करावी. अनुलोम विलोम आणि कपालभातीचा वापर करून जीवनशक्ती वाढवावी. आपण जो ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आपली या ब्लडची आसनांच्यामुळे चांगली वाढते आणि ऑक्सिजन जेवढा रक्तात जाईल तेवढं शरीरामधल्या नवचैतन्याचा आविर्भाव जो आहे तो जास्त व्हायला लागतो आणि शरीरातलं वेअर टेअर जे आहे ते दुरुस्त व्हायला लागतं. नुसती हवा घेत असताना आपण 500 cc हवा कशी बशी पोटात घेतो, फुफ्फुसात घेतो. पण तुम्ही जेव्हा हायपर व्हेंटिलेट करता स्वतःला कपालभातीने वगैरे तर ते 5 ते 7,000 cc हवा आत जाते आणि त्यातला ऑक्सिजन ओढून घेण्याची शरीराची क्षमता वाढायला लागते. हिमोग्लोबिन वाढलं की आणखी त्याचा परिणाम चांगला यायला लागतो. तर ह्या गोष्टी तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने आणि जवळच्या एखाद्या प्राणायाम शिकवणाऱ्या चांगल्या व्यक्तीकडनं हे शिकून घेणं गरजेचं आहे. प्राणायाम कसाही टी व्हीवरती बघून करायची गोष्ट नाही आहे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेतो शनैः शनैः तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे. तर जसं हिंसर्प श्वापदांना माणूस हळूहळू वश करतो ना तसं प्राणायामामध्ये प्राण जो आहे तो हळूहळू वश करायचा असतो. अन्यथा हंती साधकम, प्राणायाम करणारे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या आजाराने मरू शकतात. आणि प्राणायाम करायच्या आधी, आसनं करायच्या आधी यम नियम नावाची गोष्ट असते. आपलं शारीरिक आणि मानसिक जे आरोग्य आहे त्यासाठी चोरी न करणं, खोटं न बोलणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या करायला लागत असतात तर आसन सिद्ध होतं आणि प्राणायाम फलदायी होत असतो. तर हे एक वेगळं प्रकरण ह्या पद्धतीने लक्षात घ्या. शरीरात उत्पन्न होणाऱ्या जखमा भरून यायच्या असतील ना तर त्रिफळा गुगुळ, कैशोर गुगुळ आणि अमृता गुगुळ किंवा सूक्ष्म त्रिफळा आणि गंधक रसायन ही औषधं तुम्ही घ्या. ओलं खोबरं जे आहे ते तुमच्या खाण्यामध्ये ठेवा. संध्याकाळचं जेवण हलकं करा. अंगाला तेल लावा. ऋतूनुसार तुम्ही शेक करा. पोटाला काही विशिष्ट पद्धतीची पोटी असतात ती करा. रक्ताचं प्रसादन करणं आणि रक्त चांगलं होण्यासाठीचा प्रयत्न करा. ते करत असताना रक्तमोक्षण नावाचा विधी जो आहे तो करा तुम्ही. तर ह्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी जी आतडी आहेत आणि अपेंडिक्स जे आहे ते आपापच चांगल्या पद्धतीने तयार व्हायला लागतं, त्याला बळ मिळायला लागतं आणि नंतर जर ऑपरेशन करून ते काढलं गेलं तर शरीराचं फारसं काही बिघडत नाही. ही जी ट्रीटमेंट आधी सांगितली आहे तीच नंतर उपयोगी पडत असते. तर ह्या प्रोसेसमध्ये काय आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणं, रात्री लवकर झोपणं, गरम पाण्याने सिद्ध जलाने आंघोळ करणं, औषधी वनस्पती जे आहेत त्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण ते कधी केलं नसतं त्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी कल्पना नसते. सगळे सांधे धरलेले आहेत, जखडलेले आहेत आणि हलता येत नाही आहे. तर रुईची पानं गरम पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करून बघा. 10-15 दिवसात जो फरक पडतो ना तो पोटातल्या औषधाच्या दुप्पट पडतो हे लक्षात येतं आणि मग सिद्ध जलाचं महत्त्व जे आहे ते उठावदार पद्धतीने वरती येतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात घेऊन त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आता ह्याच्याबरोबर मी काही वनस्पती दाखवतो आणि इतरही माहिती त्याच्याबरोबर सांगतो म्हणजे अपेंडिक्सचं हे प्रकरण जे आहे ते आयुर्वेदाच्या हिशोबाने पुरं होईल. तर एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे ती म्हणजे ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. या वनस्पतीचा रस जर पोटामध्ये आपण घेत गेलो तर हे जंतू नष्ट करणार आहे. ऑक्झिलिया व्हर्मिक्युलरिस म्हणून जे जंतू असतात ते नष्ट होतात. पोटातले इतर जंतू नष्ट होतात. ऑर्गन मेमरी जी आहे ती चांगली होते आणि अपेंडिक्सची सूज कमी यायला सुरुवात होते. त्याच्याबरोबर पुनर्नवा नावाची वनस्पती वापरली तर गुण आणखी चांगल्या पद्धतीने येतो. दुसरं मॅकबर्नी पॉईंट जो सांगितलेला आहे त्याचा अपेंडिक्स जे आहे ते फुटलेलं नाही ना एवढं बघून आधीच्या अवस्थेमध्ये मंद वेदना असताना या जलोका ज्या आहेत त्या पोटाला लावायच्या, कमरेच्या बाजूला लावायच्या. तर 1 स्क्वेअर फूट अंतरातलं रक्त ते शुद्ध करून घेतात. दूषित रक्त काढतात आणि वेदना तात्काळ कमी येतात, उलट्याही कमी येतात.
ताप असताना याचं ड्रेसिंग वगैरे जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करायला लागतं आणि हे जर आठवड्यातून एकदा प्रकरण केलं तर त्याचा उत्तम उपयोग होतो असं लक्षात येतं. आणखीन एक वनस्पती इथं आहे आणि ती भावा नावाची वनस्पती आहे. या भाव्याची पानं किंवा शेंग जी आहे ती कुठून जर तुम्ही तुमच्या पोटामध्ये जर घेतलं तर कोठा साफ व्हायला लागतो, कच्चा पक्का मळ बाहेर पडून जातो, सूज कमी येते, रक्ताचं प्रसादन होतं आणि अपेंडिक्सची सूज कमी झाल्यानं वेदनाही कमी येतात. ह्याच्यावरून आणखीन एक वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवतो आणि ती म्हणजे करंज नावाची वनस्पती आहे. तर ह्या करंजाचं तेल जे आहे ते वापरण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती पोटामध्ये आणि लावण्यासाठी सुद्धा. तर या करंजाच्या पानापासून किंवा सालीपासून तयार केलेले एक आसव आहे करंज आसव म्हणून, ते खूप उत्तम पद्धतीने उपयोगी पडतं पोटाच्या प्रत्येक आजारासाठी, एस्पेशली ह्या अपेंडिक्ससाठी खूप उपयोगी पडतं. करंज हा कटुका पाके रसे तिक्त कषायक कटुको गुण तस्तिष्णो वीर्यष्णो विनियच्छति असे याचे गुण सांगितलेले आहेत. तर हे सगळे गुण अपेंडिक्सची सूज घालवणं, मलमूत्राचं आणि गॅसेसचं व्यवस्थित बहिर्गमन करणं, त्याच्याबरोबरीनं वेदना कमी करणं, कंबर दुखणं कमी करणं आणि भूक वाढवणं असं प्रकरण ह्या वनस्पतीच्या सहाय्याने आपल्याला करून घेता येतं. याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट इथं दाखवणं इष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे हे सोन्याची सळी जी आहे ना ती तुम्हाला इथं दिसते, याला सुवर्णशलाक असं म्हणतात. तर ह्या सुवर्णशलाकाचं प्रकरण जे आहे ना ते गरम करून काही विशिष्ट पॉईंटला याचा अग्निकर्म करायचं असतं. तर त्याचा परिणाम म्हणून तिथला जो शॉक बसतो त्या अवयवाला त्या ठिकाणी, तर तिथं मज्जातंतूंचा जो सप्लाय आहे तो आणि रक्तवाहिन्यांच्या मधला जो अवरोध आहे तो उत्तम पद्धती कमी होतो. सूज आल्यानंतर बऱ्याच वेळा तिथं इष्टिमिया उत्पन्न होतो आणि पस फॉर्मेशन व्हायला लागतं आणि ऑक्सिजन कमी पडल्याकारणाने नेक्रोसिस व्हायला लागतं. तर जळवाणे हे दुधारी शस्त्र आहे, ते जर वापरलं गेलं तर दोन्ही पद्धतीने त्याचा परिणाम येतो आणि वेदना या झपाट्याने कमी यायला सुरुवात होते. याबरोबर निरगुडीसारखी वनस्पती जी आहे त्याचा शेक जो आहे तो कमरेला आणि पाठीला करता येतो. अपेंडिक्स जर नवीन तयार झालेला असेल तर मग तुम्हाला त्याच्यासाठी तिक्त क्षीर बस्ती आणि कृमींचे बस्तीही करता येतात. कडुलिंबाचं तेल आणि करंजाचं तेल जे आहे ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा चुन्याच्या निवडीमध्ये घालून त्या टोकला करून जर बस्ती दिले गेले तर जंत पडून जातात. तोंडावाटे जी औषध घ्यायची ती सुद्धा कृमी नष्ट करणारी घ्यायची. कृमीपातन जर तुम्ही करत राहिलात ना किंवा एरंडेल तेल तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला कोणताच आजार उत्पन्न होत नाही. विरेचनाने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. विरेचनाने अर्बुद साध्य होतात, म्हणजे शरीरात तुमच्या गाठी बनणार नाहीत आणि कॅन्सरसारखा भाग जो आहे ना तो सुद्धा होणार नाही. पूर्वीच्याकडे हे प्रकरण केलं जायचं. दर 2 महिन्यांनी घरच्या सगळ्या लोकांना 30 ते 40 ml एरंडेल केलं जायचं आणि ते चहातनं वगैरे दिलं जायचं. तो भयंकर प्रकार असतो, परंतु आता ताकाची चूळ भरून तुम्ही एरंडेल जर प्यालं आणि वरती गरम पाणी घेतलं शनिवारी रात्री आणि पोट तपासलं, पोट शेकून घेतलं आणि पाठ जर शेकून घेतली, दुसऱ्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जुलाब होतील. एरंडेल तेलाची खासियत अशी आहे की 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणालाही दिलं तरी ते निरापद आहे. त्यांनी मळाचे जुलाब होतात, डिहायड्रेशन होत नाही आणि कोणताही आजार उत्पन्न होत नाही. तर अपेंडिक्ससाठी माझ्या मते हे तुम्ही प्रकरण करून बघा आणि हे आत्ता सगळे सांगितलेले उपचार तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं शिकून घ्या आणि आजारातून मुक्त व्हा. फारच अप्रतिम अशी माहिती दिली सर आपण. सर आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांना मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद अपेंडिक्स श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732323 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.